किंवा सगळ्यांचं अभिनंदन या ऐतिहासिक सोहळ्याला आपण सगळे या ठिकाणी वानखेडे स्टेडियम हे नाव जगाच्या क्रिकेटमध्ये कोरलं त्याचं 100% श्रेय या वास्तूला आहे. आणि या वास्तूमध्ये देशाची प्रतिष्ठा वाढवणारी अनेक उत्तम खेळाडू तयार झाली. त्यांचं स्मरण हे आपल्याला अखंड करावं लागेल. क्रिकेट हा धर्म म्हणून या देशाने स्वीकारला. या देशात क्रिकेटच्या संबंधी काही आवश्यकता नाही बोलायची. आणि म्हणून या देशाच्या जनतेनं क्रिकेटियर्सचा नेहमीच सन्मान केला. या खेळाचे 2 भाग आहेत. एक मैदान गाजवणारे आणि दुसरे मैदान तयार करणारे. आम्ही या ठिकाणी जो बसलो आहे आम्ही सगळे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आहोत, प्रशासक आहोत, मैदान तयार करणारे आहोत. आणि मला आनंद आहे की 52 वर्षाच्या पूर्वी मी राज्य सरकारमध्ये स्पोर्ट्स डिपार्टमेंटचा मंत्री होतो आणि वानखेडे साहेबांनी मला या ठिकाणी बोलवलं आणि ही जागा आम्हाला हवी आहे हे त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांना सांगून ही जागा मुंबई क्रिकेट असोसिएशनला दिली. याचं 100% श्रेय बॅरिस्टर वानखेडेंच्या. नंतरच्या काळामध्ये हे स्टेडियम उभं करणं, मध्यंतरी एक अपघात झाला होता, हल्ला झाला होता, आग लागली होती. या सगळ्यातून पुन्हा एकदा हे स्टेडियम एका मर्यादित काळात पुन्हा उभं करावं हे आव्हान आपल्या सगळ्यांचं होतं. आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी ते आव्हान स्वीकारलं आणि एका मर्यादित काळात हे स्टेडियम उभं केलं. एवढंच नव्हे तर या स्टेडियमने वर्ल्ड कप जिंकला भारतानं ही पाहण्याची संधी आपल्या सगळ्यांना मिळाली. आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये या स्टेडियमच्या संबंधी अखंड श्रद्धा, अखंड प्रेम हे आहे, राहील याचा मला पूर्ण विश्वास आहे. मी 50 वर्ष झाली त्याबद्दल अभिनंदन करतो या सुवर्ण महत्त्वाचं. जय हिंद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.